नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आज एक मस्त मेसेज आहे. माझी मैत्रीण निलिमा हिने मला तो पाठवला आहे. ऐकूया. एक होती ही आणि एक होती ती. दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी शेजारी. म्हणजे तशी ही राहायची पहिल्या मजल्यावर आणि ती दुसऱ्या. पण शेजार धर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं ना की हक्काने सांगायच्या एकमेकांना. दोन्ही घरचा एकतरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायची. एके दिवशी च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय, ही गेली वाटी घेऊन साखर आणायला तिच्याकडे. तिने सुद्धा हिचं असंच अगदी हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर. आता ही चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी ती जोरात पुटपुटली. रोजचाच ताप झालाय हा, कटकट नुसती, असं म्हणून वैतागून धाडकन दार लावलं जोरात. हिला ऐकू गेलंच. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती ती. मग हिची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. एक वाटी साखर काय मागितली तर इतकं, जसं काही इस्टेट मागितली तिची. असे ताशेरे झोडत हिनी दुप्पट जोरात आपलं दार लावलं, इतकं की खाली तिला मुद्दामून ऐकू जावं. तेव्हापासून कानाला खडा. ही आणि ती ह्यांचं संभाषणच बंद. तिला कळलंच नाही नेमकं झालंय काय, म्हणून एक दोनदा गेली बोलायला. पण ही ढुंकून सुद्धा बघायची नाही तिच्याकडे. झालं, दोस्ती में दरार. काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली आणि मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले. दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. काळ लोटला, वय वाढली. जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं 4 दिवसांचं. दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं. योगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकाच खोलीत. खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरी मनात दुरावा होताच अजून. पण जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा, अशी शिबिरातली शिकवण. म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या. हिची तणतण मागील पानावरून पुढे. काय ग, त्या दिवशी असं काय वागलीस, इस्टेट मागितली होती का तुझी, वगैरे वगैरे वगैरे. का ग असं का विचारतेस. मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या. तिने डोक्याला हात लावला. बाप रे, म्हणून बोलत नव्हतीस हो इतके वर्ष. अगं ते मी तुला नाही, त्या दाराला म्हणत होते आमच्या. आठवतंय ना, पावसाळा होता तेव्हा कसलं फुगलं होतं ते दार. लावताना नाकी नऊ यायचे अगदी. त्याला रोजचा ताप असं म्हणाले होते. अय्या, हो का. अगं हो, बरोबर, आमचं पण दार तेव्हा खूप फुगलं होतं ग. दोघींचा रुसवा कारण दाराचा फुगवा. तेव्हा लक्षात ठेवा, पावसाळ्यात दारं फुगतात. कुणी तुमच्यासमोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा. बिल्डिंगमध्ये दारांचा असं जोरात आवाज येऊ शकतो. नवरा बायकोंचं भांडण झालं असेल असे निष्कर्ष लगेच काढू नका. आणि हो, आपण सगळ्यांनीच मनाची दारं मात्र फुगण्यापासून वाचवूया. किलकिली तरी ठेवूया निदान. चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला. सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाचं. कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. बरेचदा कारण क्षुल्लक असतं, पण आपण उगाच गंभीर समजतो. बघितलंत ना, ही आणि तीच्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली. आणि कारण काय, तर घराचं फुगलेलं आणि मनाचं रुसलेलं दार. मंडळी, छान आहे ना मेसेज. होतं बरं का असं कधी कधी गैरसमज होतात. आपण आपल्या बाजूला आपल्याला बरोबर वाटतो, त्याला त्याची बाजू बरोबर वाटत असते. असं होऊ नये यासाठी त्यांनी एक छान गोष्ट सांगितली. बायकांमध्ये जास्त प्रमाणात होतं असं वाटतं, कारण त्या भावनिक जास्त असतात. मनाला लावून घ्यायची आणि त्यावर सातत्याने विचार करायची त्यांची प्रवृत्ती जास्त असते. म्हणजे उलट सुलट, हे करू ते करू, हा असा का वागला, ते तसं का वागला, असं वर्षानुवर्ष घोळवत राहणं हे बायकांच्या स्वभावात असतं.
अजून एक मला असं वाटलं की आध्यात्मिक शिबिर त्याला कारणीभूत ठरलं. तर अध्यात्म का हवं आयुष्यात? हल्ली भजन पूजन असं काही आलं की लोक पळतात त्यापासून दूर. तर भजन पूजन हे देवासाठी नसून आपलं मन स्वच्छ होण्यासाठी, आपल्या मनाचा आरसा स्वच्छ होऊन खरं खरं काय आहे ते दिसण्यासाठी, आपल्या फायद्यासाठीच आहे. तेव्हा असं देवाचं जे काही असेल किंवा अध्यात्माचं जे काही असेल ते आपण आपल्यासाठी करतोय अशा भावाने करावं. त्याचे फायदे अपरंपार आहेत. मन नावाची गोष्ट, आतलं जे काही आहे ते खूप शांत जेव्हा होतं ना, तेव्हा बाहेरचं जग खूप वेगळं दिसायला लागतं, खूप वेगळं भासायला लागतं. आणि जे खरं आहे, जे सत्य आहे, तिथपर्यंत पोचायची वाट थोडी थोडी क्लिअर होत जाते. चला मंडळी, तर रुसू नको या. छान आहे मेसेज त्या ह्याने मी म्हटलं रुसू नको या. कोणीच आपण रुसत नसणार. तेव्हा चला, सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.